नाक्याची परवानगी, प्लॅनिंग आणि रस्त्याचे सुद्धा ते आज जे म्हणतात त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ते ऐकले त्या दिवशी, मला त्यांची क्यू वाटली. ते असे म्हटले की यांना खरं तर शेजारचे रस्ते द्यायला पाहिजे होते, त्यांना साईडने वेगळे सर्व्हिस रोड द्यायला पाहिजे होते. त्यांना म्हणायला काही जात नाही हो. त्यांनी त्यांची जमीन वाचवली. कोणती शाळा त्यांची ती ब्लूमिंगडेल, त्यांनी त्यांच्या जमिनी वाचवल्या, त्यांनी त्यांचा बंगला वाचवला आणि आमच्या जमिनी कामाला लावल्या. आणि ते असं म्हणतात उंटावर बसून की चाळेवाडीच्या लोकांकडून सर्व्हिस रोड घ्यायला पाहिजे होते. हो काय बोलता तुम्ही? एकदा तुम्ही तुमच्या वडिलांच्या इस्टेट आणि वडिलांचं कामकाज सोडून तुमचं स्वतःची ओळख तर दुनियाला करून द्या. पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य तर व्हा. तुम्ही उठून चर्चा करत असताना तुम्ही कधी कधी आमदारांशी, मी त्यांच्या वडिलांशी टॉकिंग करणारा माणूस आहे, मी दिलीप पाटलाची चर्चा करणारा माणूस आहे, मी शिवाजी आढळराव पाटलावर चर्चा करणारा माणूस आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये कधीही अहंकार वाटला नाही कुणाशी चर्चा करताना. त्यांनी माझ्याशी कधी असं म्हणायचं नाही येऊन की आमदार मध्ये तुम्ही विद्यमान आमदार आहे, मला काही त्रुटी वाटतात, तालुका आपल्याला चालवायचा आहे. तालुका आपल्या सर्वांचा आहे. तालुका काय फक्त केवळ शरद सोनवणे तालुका अशातला भाग नाही. तालुका ही सार्वजनिक जबाबदारी आहे. मग अशा वेळेला तुम्हाला काय त्रुटी वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी बोललं पाहिजे. म्हात्रे साहेबांचं काय पत्र आहे त्यांनी घेऊन यावं, कुणाचं काय म्हणणं आहे त्याचे त्यांनी पुरावे सादर करावे. वेगमध्ये बोलून तालुक्याचं नाव कशासाठी खराब करता? जुन्नर तालुक्याला जपलं पाहिजे. जुन्नर तालुक्याच्या जनतेचा आणि जुन्नर तालुक्याच्या व्यवस्थेचा अपमान करायचा अधिकार या कुटुंबाला नाही.